नमस्कार मंडळी, सादर करीत आहे श्रीपाद श्री वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते हो, नमस्कार. श्रीपाद प्रभूंना वंदन करून आज आपण अध्याय 21 श्रीपाद प्रभूंचा दिव्य हितोपदेश पाहणार आहोत. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. जगातील अद्भुत शक्ती जी मानवाच्या आयुष्यातील पुस्तकातील पाने उलटसुलट करून ती सोन्यात परिवर्तित करू शकते, अशी ही दिव्य शक्ती म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत होय. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतमध्ये सांगितलेल्या सर्व घटना काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहेत, असे श्रीपादांनी सांगितले आहे. मानवाचे कर्म त्याच्या जीवनमानामध्ये बदल घडवून आणते. कर्माची तीव्रता नाहीशी करण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमी होण्यासाठी मनुष्याने जप, तप, ध्यान, धारणा, पारायण, यात्रा तसेच प्रभूला शरण जाणे इत्यादी उपासना कराव्यात. त्यामुळे आपल्या सर्व दुःखांचे शमन होते. मानवाला पुढचा जन्म योग्य ठिकाणी व योग्य स्थळी पाहिजे असल्यास त्याचे पण विवरण या कथेत केलेले आहे. त्याप्रमाणे सध्या हिमालयात असलेले दत्तावधूत स्वामी यांनी पण मानवी जीवनातील गूढ रहस्ये ह्या पुस्तकाच्या 7 भागांद्वारे अत्यंत परिणामकारक व समजण्यास सुलभ होईल असे संदेश दिले आहेत. श्रीपादांनी 19व्या अध्यायामध्ये अत्यंत मौल्यवान, जी प्रत्येकाच्या आयुष्याला उपयोगी पडेल अशी गोष्ट सांगितली आहे. पवित्र अशा पिटिकापुरम या क्षेत्रात त्यांचे मोठे महासंस्थान होईल व तेथे मुंग्यांप्रमाणे भक्त श्रीपादांच्या दर्शनाला येतील व जे लोक पिटिकापूर संबंधी किंवा संस्थानासंबंधी कुठल्याही कार्यक्रमामध्ये योग्य प्रकारे सहभागी होतील त्यांना श्रीपाद प्रभू सर्व बंधनातून मुक्त करतील, असे वचन श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना दिले आहे, असे या पवित्र ग्रंथात सांगितले आहे. त्याचप्रमाणे नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण त्यांच्या दर्शनास येतील. हे त्यांचे शब्द काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहेत. सृष्टीतील कोणताही प्राणी हे विधान असत्य ठरवू शकणार नाही. तसेच जी व्यक्ती या पवित्र अशा ग्रंथाचे पारायण करेल त्याला अभीष्ट सिद्धी प्राप्त होईल. या पवित्र अशा महासंस्थानाच्या कार्यात ज्यांना दानधर्म करण्याची बुद्धी होईल त्यांचे भाग्य उदयाला येईल. कर्मधर्म संयोगाने जे लोक चित्रा नक्षत्रामध्ये तसेच राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रभूंच्या जन्मस्थानी म्हणजे पिठापूरमध्ये जातील व श्रीपादांच्या सानिध्यात राहतील त्यांच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल. व जे लोक चित्र नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची अर्चना करतील, भक्ती करतील त्यांना श्रीपाद प्रभू सर्व ऋणबंधनातून मुक्त करतील. एवढेच नव्हे तर कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह सफल व संपन्न होतील. ज्या लोकांना अदृश्य शक्तींचा त्रास होत असेल किंवा ज्यांना बाहेरच्या गोष्टींमुळे जीवनात अडथळे येत असतील त्यांना या अदृश्य शक्ती म्हणजेच भूत पिशाच या शक्तीपासून होणारे त्रास नष्ट होतील. श्रावण शुद्ध पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र असा मानला जातो. त्याचवेळी श्रीपादांना त्यांची बहीण वासवीने राखी बांधली होती. तो पुण्य दिवस जे लोक पिठापूरमध्ये साजरा करतील त्यांच्या जीवनाचे चित्रच बदलले जाईल. श्रीपाद प्रभूंच्या या वचनाने सारे भक्तगण भारावून गेले. लोकांच्या मनातील शनिपीडेच्या भीतीच्या निवारणार्थ श्रीपादांनी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतमध्ये वेगवेगळ्या घटनांतून मार्गदर्शन केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांना तसंच त्यांच्या पुढच्या पिढीला शनिपीडा निवारणार्थ मार्गदर्शन करून त्यांचे जीवन सुकर व्हावे
त्यांचा आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी विविध उपाय सांगितले आहेत. मानवाने ते आचरणात आणून रोजच्या व्यवहारात मार्गदर्शनाचा उपयोग केल्यास त्यांचे जीवन दुधात साखर पडल्यासारखे सुखमय होईल. आपल्या जीवनात घडणाऱ्या पापकर्मांचे अत्यंत क्लेशदायक परिणाम आपणास भोगावे लागतात. ते परिणाम शरीराला न पेलणारे इतके क्लेशकारक असतात. ईश्वराच्या न्यायालयात लहान सहान चुकांचे काय परिणाम भोगावे लागतात याबद्दलची उदाहरणे आहेत. मानव प्राणी कितीही मोठा आणि ज्ञानी व धनवान अथवा निर्धन असला तरी ईश्वराच्या दरबारात त्याने केलेल्या बऱ्या वाईट कर्मांसाठी समान न्याय असतो. म्हणून कोणी गर्व करू नये तथा अभिमान बाळगू नये. आपल्या हातून जर अघोरी कृत्य घडले आणि आपण दूरदेशी कोठेही गेलो तरी त्यापासून आपणाला होणारा दुष्परिणाम भोगावाच लागतो. तसेच आपल्या कुटुंबियांना वाईट परिणाम भोगावे लागतील. असे कोणतेही कृत्य आपण करू नये. याबद्दलचे उदाहरण म्हणजे श्रीपाद प्रभूंच्या भावंडांना लाभलेले अपंगत्व. आपल्या स्वार्थासाठी देवतेचे नाव घेऊन खोटी शपथ घेऊ नये, कारण त्याचे क्लेशकारक परिणाम या जन्मी किंवा पुढील जन्मी भोगावे लागतात. कोणतेही शुभकर्म किंवा यज्ञकर्म करताना लागणाऱ्या वस्तूंचे अपहरण करू नये. यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाच्या हातून तुपाची चोरी घडल्याने तसेच त्याच्या हातून मागील जन्मी विषप्रयोगातून मनुष्यहानी घडल्यामुळे या जन्मी त्याच्या घरी आग लागली. मंत्रविद्येचा वाईट कारणासाठी उपयोग केल्यामुळे बंगरप्पाला नरकयातना भोगाव्या लागल्या. लोकांना छळणे, त्यांच्या संपत्तीचा अपहार करणे, त्यांची अन्नान्न दशा करणे, त्यांना शारीरिक व मानसिक यातना देणे यामुळे पुढील जन्म जनावराचा लाभतो. लोकांना टोचून बोलणे, मनाला झोंबेल असे बोलणे, मानसिक त्रास देणे, मातापित्यांचे मरणोत्तर क्रियाकर्म न करणे इत्यादी पापांचे फलस्वरूप पुढील जन्म काटेरी वृक्षाचा लाभतो. अशा प्रकारच्या अनेक शिक्षा देवाच्या दरबारातून सुनावल्या जातात. जीवनामध्ये असे भोग भोगण्याची आपणावर वेळ येऊ नये म्हणून रोजच्या व्यवहारामध्ये मार्गदर्शक ठरतील अशाच अनेक गोष्टी चरितामृतात सांगितल्या आहेत. मानवाने त्या रोजच्या आचरणात आणल्या तर त्याची जीवननौका पहिलं तीर नक्कीच तरून जाईल यात संशय नाही. कारण ईश्वराघरचा न्याय कोणालाही चुकत नाही. कर्मबंधन हे सर्व बंधनात अत्यंत कनिष्ठ बंधन आहे. आपल्या जीवनातील पापपुण्यांचा चित्रपट ईश्वर आयुष्याच्या अंतिम क्षणी आपल्याला दाखवितो, जे पाहून त्यामधील दृश्यांचे सत्य स्वीकारण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नसतो. कारण तोपर्यंत आपल्या आयुष्याची घडी संपलेली असते. आपण अचेतन झालेलो असतो. नमस्कार श्रोतेहो, इथे आपली कथा संपली. तुम्हाला कथा कशी वाटली, आवडली का? कथेला लाईक व सबस्क्राईब करा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.